अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि आयुष्यभर सगळ्यांशी गोड बोला. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी आपल्याला माहिती आहे संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत आपल्या सगळ्या महिलांचा आवडतीचा विषय म्हणजे हळदी कुंकू. हळदी कुंकू कसं करायचं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण आज मी तुम्हाला हळदी कुंकवाला कुठल्या प्रकारची वाण आहे जे तुम्हाला वाटायचे नाही आणि कुठल्या प्रकारचं वाण तुम्हाला वाटायचं आहे त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे. आणि मेन म्हणजे उद्या संक्रांत आहे. उद्या दिवसभरात तुम्ही कधीही यापैकी एखादी गोष्ट एखादी वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. ती कुठली ते बघूया. व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. अर्थात खरेदी करायला मासिक धर्म आला, विटाळ आला तर तुम्ही खरेदी करू शकत नाही का? किंवा सुतक आलं खरेदी करू शकत नाही का? नाही, तुम्ही खरेदी करू शकता, हरकत नाही. बऱ्याच घरात संक्रांतीच्या दिवशीच हळदी कुंकू केलं जातं. त्यांच्यासाठी मी सांगणार आहे की तुम्हाला कुठल्या प्रकारची वाण वाटायचे आणि अर्थात ते रथसप्तमीपर्यंत चालतच असतं. आता सगळ्यात महत्वाचं आपण हे बघूया की उद्या कुठल्या गोष्टींची आपल्याला कुठल्या वस्तूंची आपल्याला खरेदी करायची आहे. मकर संक्रांत हा सवाष्णींचा सण आहे. उद्या प्रत्येक महिला आपल्या हातामध्ये बांगड्या घालणार आहे. गोडाधोडाचा उद्या स्वयंपाक होणार आहे. उद्या सुगड, बोळके, खण आपण पूजणार आहोत. हे सगळं झाल्यावर आपण दिवसभरात सवाष्णीला जेव घालणार आहोत, दान धर्म करणार आहोत आणि संध्याकाळी हळदी कुंकू करणार आहोत. अर्थात उद्या काळा रंग वर्ज्य आहे. तुम्ही कुठल्याही कलरची साडी तुम्ही घालू शकता. आता मेन म्हणजे उद्या कुठल्या वस्तूंची खरेदी करायची आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला मकर संक्रांत हा सवाष्णींचा सण मानला जातो, तर कुठलाही शृंगार अलंकार जे आपल्यासाठी आहे तो तुम्ही खरेदी करू शकता. साधा तुम्ही गजरा जरी खरेदी केला, तो स्वतःसाठी खरेदी केला किंवा देवीच्या चरणाजवळ आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात देवीचा मूर्ती फोटो टाक असेल, तिच्या चरणाला लावून तुम्ही स्वतःला जरी लावलं तरी चालतं. आता शृंगारामध्ये काय येतं? साडी. तुम्हाला माहिती आहे संक्रांतीला काळी साडी घ्यायची फार आधीची प्रथा आहे. आता तुम्ही म्हणाल काळं तर घालायचं नाही, मग काळी साडी घेऊ का? तुमची इच्छा, तुम्हाला वाटलं तर घ्या, नाही घेतली तरी चालेल. कुठल्याही रंगाची तुम्ही साडी घेऊ शकता. अर्थात सवाष्णी आहोत आपण, भले आपण काळ्या रंगाच्या साड्या घालतो, पण जर सवाष्णीने जर संक्रांतीच्या दिवशी काळं घातलं किंवा घेतलं तर आपल्या इथे म्हणाला आपल्या बुद्धीला ते पटणार नाही. तुम्ही कुठल्याही रंगाची साडी तुम्ही घेऊ शकता. लाल घ्या, हिरवी घ्या, पिवळी घ्या, तुम्हाला जो आवडतो त्या रंगाची साडी तुम्ही घेऊ शकता. दुसरं, नाही साडी घेणं शक्य तर ब्लाऊज पीस घ्या. आजकाल बाजारात खूप छान छान पद्धतीचे ब्लाऊज पीस आणि खरं तर रेडीमेड ब्लाऊज सुद्धा आले आहे, ते पण तुम्ही घेऊ शकता. सगळ्यात महत्वाचं ते हळदी कुंकवाचा करंडा छोटासा तुम्ही कुंकू विकत घेऊ शकता, तुम्ही हळद विकत घेऊ शकता, तुम्ही भांगामध्ये जे सिंदूर भरतो आपण ते विकत घेऊ शकता, तुम्ही हिरव्या बांगड्या विकत घेऊ शकता, तुम्ही कानातल्या विकत घेऊ शकता, तुम्ही जोडवी विकत घेऊ शकता, तुम्ही उद्या मंगळसूत्र तुम्ही विकत घेऊ शकता. यथाशक्ती तुम्हाला काही ना काही स्वतःसाठी आहे. घरातल्या देवघरासाठी नाहीये, घरात कशासाठीच नाही. मी सवाष्णी आहे ना. आता तुम्ही म्हणाल ताई मी विधवा आहे, मी खरेदी करू शकते का? करू शकता. मी तुम्हाला ते सांगते बाई, जोपर्यंत जिवंत असते तोपर्यंत ती सवाष्णी असते. स्वतःसाठी काही ना काही खरेदी करण्याचा प्रयत्न करा. मेहंदीचा कोण तुम्ही खरेदी करू शकता. आपण जेव्हा देवीची ओटी भरत असतो तेव्हा आपण शृंगार तिथेमध्ये त्याच्यामध्ये ठेवत असतो. त्याच्यामध्ये जे आहे मग छोटासा आरसा तुम्ही स्वतःसाठी खरेदी करू शकता. कंगवा घ्या, तेल घ्या, पावडर घ्या, लिपस्टिक घ्या, काय जे ब्युटी प्रॉडक्ट असतात ते तुम्ही खरेदी करू शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं मंगळसूत्र, जोडवे किंवा बिछवे, अंगठी, सोन्याचं घ्या, चांदीचं घ्या किंवा खोटं घ्या. आता खोटं तर आपण काही घालणार नाही, पण आजकाल मंगळसूत्र बघा आपण ज्याला आपण 1 ग्रॅम ज्वेलरी किंवा इमिटेशन ज्वेलरी हा सुद्धा एक शृंगाराचाच भाग आला की नाही. जरी तो खोटा असला मग आता घ्यायचं तर काही सोन्याचंच घ्यायचं का नाही. तुम्हाला जर इमिटेशन ज्वेलरीमध्ये आवड असेल तर ती तुम्ही करू शकता. काहीच नाही तर गजरा, म्हणून तुम्हाला मी आधी सांगितलं गजरा आणि मेहंदीचा कोड तुम्ही आवर्जून खरेदी करा. आजही अशा घरात असे खरंच काही घर आहे ज्या घरात मकर संक्रांतीच्या दिवशी सुनेसाठी साडी घेतली जाते दरवर्षी.
मग तिच्या सासूबाई घेतात, तिचे सासरे घेतात, तिचा नवरा घेतो, कोणी पण घेतो. त्या घरात जे असे बरेच घरं आहे ज्या घरात ही प्रथा आहे. काही काही घरात फक्त पहिल्या संक्रांतीला साडी घेतली जाते, काही काही घरात कुठल्याच संक्रांतीला नाही आणि कुठल्याच सणाला साडी घेतली जात नाही. मला फक्त तुम्हाला एक सांगायचं आहे की ती तुमच्या घरातली सवाष्णी आहे. कितीही देवदेव करताय आणि जर तिच्यासाठी तुम्ही काही करत नाही ना, काहीच फायदा नाही त्या गोष्टींचा. असो, प्रत्येकाचा तो वैयक्तिक प्रश्न असतो, त्याच्याबद्दल काही आपण बोलू शकत नाही. ह्या काही गोष्टी आहे, या वस्तू ज्या तुम्हाला आवर्जून उद्या खरेदी करायच्या. छानपैकी खरेदी करा उद्या. मेहंदीचं कोण म्हणून तुम्ही स्वतःला मेहंदी काढली तरी चालते. हळदी कुंकू, हळदी कुंकाबद्दल सांगायला गेलं तर आपण हे वाण वाटत असतो. अर्थात आपल्याला हे वाटून जे आपण वाण वाटतो ते वाटून आपल्याला खूप आहे ना पुण्य लागतं. आणि हळदी कुंकू का करतो की आपलं जे काही म्हणजे आपलं जे आयुष्य आहे, आपल्याला जे सौभाग्य प्राप्त झालं आहे ते दीर्घकाळ टिकावं. म्हणजेच काय की आपल्या नवऱ्याचं आयुष्य चांगलं राहावं म्हणून आपण ते वाण वाटत असतो, ते हळदी कुंकू करत असतो. की प्रत्येक महिलेला हळदी कुंकू करायचं भाग्य मिळू दे, प्रत्येक स्त्रीला हळदी कुंकू करायचं भाग्य मिळू दे. आणि मी तुम्हाला पण सांगेल की एखादी विधवा आहे मग तिला हळदी कुंकू द्यायचं नाही का, असं प्लीज करू नका. तुम्हीही हे विचार बदलायला पाहिजे. बाई जोपर्यंत जिवंत असते तोपर्यंत ती सवाष्णी असते. असो, आता तुम्ही म्हणाल मग आम्ही त्यांना बोलवायचं का? विचार बदलून बघा, काहीच होणार नाही. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला खूप काही देऊन जाईल, खूप काही तुम्हाला देऊन जाईल. तर आता आपल्याला वाण काय वाटायचं आहे. सगळ्यात आधी कुठल्याही धारदार गोष्टी तुम्हाला वाटायच्या नाही. मग ती कातर आहे, चाकू आहे, नेलकटर आहे. बऱ्याच बायका नेलकटर, खरं सांगते तुम्हाला, वाणामध्ये नेलकटरही वाटतात. त्याच्याबरोबर कातर असो, कुठली धारदार वस्तू. बऱ्याच ठिकाणी असं होतं की आपण नाही का जो दोरा आणि सुई दोराचं एक पॅकेट असतो, लोक ते पण वाटतात. कुठल्याही प्रकारची धारदार वस्तू तुम्हाला वाटायची नाही वाण म्हणून. तेच तुम्हाला सांगते, कुठल्याही प्रकारची, मग ते कातर असो, सुरी असो, विळी असो, नेलकटर असो किंवा सुई असो, ह्या कुठल्याही वस्तू तुम्हाला वाटायच्या नाही. मग तुम्ही, आणि प्लास्टिक, तुम्हाला एक सांगते, प्लास्टिकचं सुद्धा वाण वाटायचं नाही. आपण गावात गेलं सर्रास पद्धतीने तुम्हाला प्लास्टिकचं वाण मिळतं. मग ते डबे मिळतात, वाट्या मिळतात, ताटल्या मिळतात, बरंच काही मिळतं. मग तुम्हाला खरं सांगू, प्लास्टिकचं वाण कधीही वाटू नका. कमी वाण वाटा, 3च बायकांसाठी वाटा, पण चांगलं वाटा. आता तुम्हाला सांगते मग आयडिया. माझ्याकडे काही खूप काही आयडिया नाही, पण तुम्हाला जेवढं मला माहिती आहे तेवढं तुम्हाला सांगते. हळदी कुंकवाचा करंडा. आता तुम्ही म्हणाल ते हळदी कुंकवाचा करंडा प्लास्टिकचाच असतो ना, कारण तो प्लास्टिकचा असतो आणि त्याच्यामध्ये हळदी कुंकू असतं. पण तुम्ही दुसऱ्या पद्धतीचं पण तुम्ही हळदी कुंकवाचा करंडा घेऊ शकता. बाजारात जो प्लास्टिकचा मिळतो तो घेऊ नका, कुठलाही प्रकारचा तुम्ही घेऊ शकता, स्टीलचा, आणि खूप स्वस्तात 20-30 रुपयात आरामशीर ते तुम्हाला वाण मिळून जातं. त्याच्याबरोबर मला आवडणारं, आता मी स्वामी भक्त आहे तर मी तुम्हाला ह्या गोष्टी वाटायला सांगेल. सगळ्यात आधी ज्ञानदान. आपण जे दान करतो, आपण ज्या गोष्टी वाण म्हणून वाटतो, त्याच्यातून समोरच्याला फायदा होतोय का तेवढं पण बघा. तुम्हाला सांगते की तुम्ही वाटायचं असेल तर तुम्ही स्वामीचरित्र सारामृत का वाटत नाही? 5च बायकांना बोलवा, 3च बायकांना बोलवा, 7 बायकांना बोलवा, एका बाईला तरी. आता सगळ्या स्वामी सेवकरी करतील असं नाही, पण ज्या बाईची इच्छा आहे ना स्वामी सेवा करायची, तिला एकीला तरी, प्रत्येक महिलेला मी सांगेल, एक तरी तुमच्याकडनं हळदी कुंकू करताना एका बाईला तरी स्वामीचरित्र सारामृताचं पुस्तक वाटा, ग्रंथ वाटा. तो महाराजांचा आत्मा आहे. तुम्हाला सांगते, याचं फळ तुम्हाला महाराज अनंत पटीने दिली, यात काही शंका नाही. दुसरं येतं देव. तुम्हाला इच्छा असेल तुम्ही दुर्गा सप्तशती वाटू शकता. गुरुचरित्राचा 14वा अध्याय पण तुम्ही वाण म्हणून वाटू शकता. हे ज्ञानाचं दान तुम्ही करताय, जे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं. गुरुचरित्राचा 14वा अध्याय घ्या, 18वा अध्याय घ्या, स्वामीचरित्र सारामृत घ्या, दुर्गा सप्तशती घ्या, मल्हारी सप्तशती घ्या, संक्षिप्त श्रीमद भागवत घ्या, त्याच्याबरोबर सत्यनारायण घ्या. ज्या महिलांनी सत्यनारायण केलं नाही आणि मला वाटतंय ना की नाही बाबा ही खूप दुःखात आहे बरं का, हिचं काहीतरी चांगलं झालं पाहिजे, तुम्हाला जे काही करता येईल ते तुम्ही त्या व्यक्तीसाठी, मी पैसे द्या असं नाही म्हणणार, तुम्ही एखादा ग्रंथ द्या, तिला म्हणा तू ही सेवा कर. तुम्ही माळ पण वाटू शकता. तुम्ही कुठली पण माळ, मग ती रुद्राक्षाची असो, रक्तचंदनाची असो, तुळशीची असो, ती तुम्ही वाटू शकता.
एखाद्या बाईला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे, तिची खूप अडचण आहे, ती ग्रंथ घेऊ शकत नाही, त्या बाईसाठी तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ तिला वाण म्हणून द्या. एक आपल्या खूप मैत्रिणी असतात, आपण सगळं एकमेकीला सांगत असतो, सगळ्यांना सगळं माहिती असतं. अशा वेळेस तिला जर गरज आहे ना, तिला सांगा की तू सत्यनारायण कर, मी तुला ते ना पुस्तक देते, तुम्हाला काही पाप लागणार नाही. बऱ्याच बायकांना असं वाटतं की मी जर तिला दिलं तर माझं तिला लागतं काय. देव कोणालाही वाटायला बसलेला नाहीये का तू जर तिला ग्रंथ दिला तर स्वामी म्हणतील मग तू केलेली सेवा केली वाया. अजिबात नाही, तुमचं खूप चांगलं होईल. आणि महाराज आहे साक्षीला, प्रत्येकाचा लेखाजोखा देवाकडे असतोच. म्हणून तुम्हाला मी सांगेल, ह्या गोष्टी आहेत, ज्ञानाचं तुम्ही दान करू शकता. जे नित्यसेवेचं पुस्तक आहे आपल्याकडे, ज्याच्यामध्ये सगळे मंत्र स्तोत्र आरती असतात, ते पण तुम्ही एखाद्या व्यक्तीला वाटू शकता. कॅलेंडर असतं, आता मी केंद्रातलं सांगते, केंद्रातलं कॅलेंडर पण तुम्ही वाटू शकता. धूप, अगरबत्ती, ज्या खरंच आपल्याकडे मदत करणाऱ्या येणाऱ्या ताई आहे. आपण स्वामी सेवेकरी आहोत आणि प्रत्येक स्वामी भक्ताला तेच वाटतं की नाही बाबा तू पण कर. मी माझ्यावरनं सांगते, तुम्हाला जर असं वाटतं आहे ना की ह्या माझ्याकडे काम करणाऱ्या ताई आहे, तिचं चांगलं व्हावं, तिला एक स्वामीचरित्र सारामृतचा ग्रंथ द्या, एक माळा द्या, तिला म्हणा तू वाच. हे सगळ्यात मोठं दान आहे. कोणासाठी जेव्हा तुम्ही करत असताना त्या क्षणात महाराज तुमच्यासाठी करत असता. महाराज कधीही कोणाचं ठेवत नाही. म्हणून दान करताना, वाण देताना ह्या गोष्टी खूप द्या, मी असं म्हणणार नाही. आणि खरं सांगू का, ज्या करणार नाही ना त्यांना देऊच नका. ज्यांना इच्छा आहे करायची ना त्यांना दान करा. बाकीच्यांना मध्ये तुम्ही डिशा, वाट्या, ताटल्या त्यांना ते द्या. पर्स असेल ते तुम्ही दान करू शकता. त्यांना ज्यांना इंटरेस्ट नाही त्यांना देऊच नका, कारण त्या ग्रंथाचा उपयोग पण झाला पाहिजे. पण ज्यांना खरंच करायचं ना त्यांना तुम्ही करा. बघा तुम्हाला काय वाटतं, कोण काय काय वाण वाटणार आहे मला नक्की कमेंट करून सांगा. तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते. आणि आजचा व्हिडिओ ते सांगते, आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.